तर नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर आपण आता मुंबईवरून आपण गावाला निघणार आहे आणि मुंबईपासून आपला चिपळूणपर्यंत प्रवास असणार आहे फोर व्हीलरने. तिथून आपला चिपळूणपासून ते रत्नागिरीपर्यंत असणार आहे एस टीने. तर मित्रांनो, आत्ता आहे आपण खरवईला आणि खरवईला आणि मित्रांनो माझ्यासोबत आहेत ते म्हणजे दीदी आणि जिजू. आपण इथून फोर व्हीलरने चिपळूणपर्यंत जाणार आहे आणि आपला रात्रीचा प्रवास असणार आहे. आपण संध्याकाळी आता 7 वाजता इथून निघालोय बदलापूरवरनं आणि आता आपण पोहोचलोय ते नेरळला. नेरळच्या पुढे CNG पेट्रोल पंप आहे. तिथं आपण CNG भरलं आणि आपल्या गाडीला थोडाफार धूळ बसली होती काचेवर, ती साफ केली. साईडचे जरा आरसे बिरसे पुसून घेतलेले आणि मग इथून आपण निघालो. कर्जतच्या अगोदरच एक हडप म्हणून एक वडापाव सेंटर आहे, तिथं आपण वडापाव खायला थांबलो होतो आणि टेस्ट मस्त आहे आणि मुळात म्हणजे गरम गरम वडापाव भेटतो, त्याच्यामुळे अजून चांगला लागतो तो टेस्टला. तर दिदी आम्हाला ते वडापाव असं बनवून देत होती आणि इथे ऑर्डर डायरेक्ट घ्यायची आणि नंतर बिल पे करताना सांगायचे आपण किती वडापाव खाल्ले ते. म्हणजे इथे असं कुपनचं सिस्टम नाही, तुम्हाला किती पाहिजे तेवढे खावा आणि नंतर मग तुम्ही बिलच्या टायमाला किती घेतलं ते सांगा, असं आहे. तर आम्ही तिथून परत पुढे निघालो आणि पुढे काही जास्त व्हिडिओ बनवला नाही आणि तिथून डायरेक्ट आपण पोचलो ते म्हणजे वाखनचे नाक्यावर, जे आपण पाली मार्गे जात होते. तिथे फक्त रस्ता थोडासा खराब आहे, जिथून आपण मुंबई गोवा हायवेला लागतो ते, आणि इथून आपण आत्ता मुंबई गोवा हायवेला लागलोय आणि इथून रस्ता चांगला भेटला आपल्याला. आणि आपण संध्याकाळी निघालो ते 7 वाजता आणि आपण पोहोचू किती वाजता ते आता पुढे समजेल आपल्याला या व्हिडिओमध्ये किती तास लागतात ते. तशी गाडी एकदम सावकाश चालवत होते, म्हणजे जास्त स्पीड नव्हता, 80-90च करत होते. आणि आपण इथून डायरेक्ट मग कशेडी टनलला लागलो. मध्ये रस्ता एकदम चांगला भेटला आपल्याला आणि हा आपला कशेडी टनल रात्रीचा कसा दिसतो बघा एकदम. तर आपला थोडा प्रवासच राहिला आता आणि आपण आता चिपळूणला पोहोचूच खेडच्या नंतर. तर आपण इथपर्यंतच व्हिडिओ बनवले अर्धे, याच्या पुढच्या खेडच्या आणि व्हिडिओ बनवला नाही. तर डायरेक्ट आपण रात्री पोहोचलो ते म्हणजे त्यांच्या घरी दीड वाजता आणि आपण मग तिथे राहिलोय एक रात्र आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर जायचं होतं गावाला ओणीला. तर आपण सकाळी तसंच लवकर उठलेलो आहे त्यांच्या घरी, फ्रेश आणि झालो. नंतर दीदीने लगेच नाश्ता बनवून दिला आम्हाला आणि जिजूचं घर आहे सुंदर असं. सकाळी सकाळी भारी वाटत होतं तिथे आणि साईडलाच त्यांच्या जी चिपळूणची नदी आहे ती जाते. आणि लगेच मला तिथून बस स्टँडपर्यंत सोडायला जिजूचे पप्पा आले होते, त्याने मला बस स्टँडच्या इथे सोडलं. आपण काउंटरला जाऊन विचारलं बस कितीची आहे, तर बोलले 10:30चे आणि बस येईपर्यंत झाले 10:40, म्हणजे 10 मिनटं बस लेट होती. चिपळूणपासून ते ओणीचा प्रवास आता आपला बसने होणार आहे आणि चिपळूण ते ओणी तिकीट आहे ते 222 रुपये. आणि हा एसटीचा प्रवास आपला चालू झालाय. संगमेश्वरच्या अगोदर खूप रस्ता खराब आहे तिकडे, कारण तिकडे काम चालू आहे आणि बाजारपेठेत पण थोडं काम चालू आहे संगमेश्वरच्या हायवेला.
बघू शकता रस्त्याचं काम चालू आहे ते. काही ठिकाणी रस्ता चांगला आहे आपल्याला. लांजामध्ये आपण पोहोचलोय आणि लांजाच्या मध्ये पण ब्रिजचं काम चालू आहे. ओनीत पोहोचलो इथे आणि आता आपण स्टँडच्या इथे उतरणार आहे. ओनी स्टँडच्या इथे. आणि हे आपलं ओनी स्टँड आहे. इथे खाली बसेस येतात आणि हे आपले शिवाजी महाराजांचा स्मारक आहे ओनी मधलं. हे आपल्याला बस सोडलं या बसने मालवण, मुंबई मालवण. आणि आता आपण इथून प्रदीप कन्हेरच्या इथे चायनीज खायला जाणार आहे. चायनीज खाऊन मग घरी चालत जाऊ आपण किंवा बाईकने जाऊ, ते तुम्हाला पुढे समजेलच. तर आता आपण चालत चाललोय तर म्हणजे प्रदीप कन्हेरकडे. तर आपण आलो होतो ओनी मध्ये आणि ओनी मध्ये आपण कन्हेरीचं इथं प्रदीप कन्हेरच्या इथून चायनीज खायला आले. फ्राईड राईस मागवलेला, ही चटणी आली, आता ही शॅम्पू आणि आपण डायरेक्ट घरी जाणार आहे. आपली ऑर्डर आलेली आहे ना, ते आता लवकर संपवतो. इथून बघता होता रिक्षा भेटते का, नाही तर मग चालत जावं लागेल. तर शॉर्टपर्यंत व्हिडिओ बघत असं आपण भेटू थोड्या. तर आत्ता आपण चालत निघालो ते आपल्या घरी आणि ते आंब्याची बाग लागलेली आहे. तर छोटे छोटे आंबे लागलेले तिथे. तर हाय आता सुरुवात आहे आंब्या काजूची. आपण निघालो होतो म्हणजे चालत, आणि संध्याकाळी आपले मित्र येतील तेव्हा बघू कुठेतरी जाऊ, जरा फिरू. तर आता आपण चालत निघालो आपल्या घर. पोटभर खाल्लेलं आहे त्यामुळे आता संध्याकाळ रात्रीशिवाय काही विषय नाही. बघू संध्याकाळी येऊ, चहा बी प्यायला वरती येऊ, पुण्यात येऊ, चहा बी पिऊ मस्तपैकी आणि घरी जाऊ. बोंड पण लागलेले बघा, काजू बिजू लागलेले, फणस पण लागलेले. चिखलगाव, सौंदळ, गोटणे, दोन्हीवडे आपल्या इथून आता रोड जातो. पोहणी ते चिखलगाव रोड झालेला आहे. खूप चेंज झालेला आहे इकडे. हा पहिला रस्ता छोटा होता, आता मोठा झाला. थोड्या दिवसांनी इकडून बस पण सुरू होतील. आणि आपल्याच घराच्या समोर आपल्या वाडीचं नाव आहे पौदावाडी. इकडे हे आमचं घर, इथून स्टार्ट होतं. बौद्धवाडी दिलेली आपली नेमकी घराच्या समोरच आहे. आता विषयच नाही, स्टॉप सांगायचा असेल तर कोणी बौद्धवाडी. तर घर आहे व्यवस्थित, फक्त आपला खळ जरा खराब झालाय, कारण खळ्याला आपला शेण बिन काय नाही आणि कुत्र्याने सगळं खणून ठेवलेलं आहे. खळ बघा, खळ्याची अवस्था जरा बेकार झाली. आणि हा पहिला रूम आहे छोटा, जो पण आहे तो काकाचा आणि तो दुसरा आहे तो आमचा. आणि हे आपलं खळ आहे, खळाच्या बाहेर आपले साईडला झाडं लावलेले आहेत, ते बघू शकता. इथे काजू आणि लागलेत, त्या साईडला कैऱ्या बिऱ्या लागलेत आंब्याला.
इकडे चिक्कूचं झाड आणि आहे साईडला, आणि तसंच दुसऱ्या साईडला पण सेम आहे, पण इथे थोडेफार झाडं तोडलेली दिसत आहेत, कारण झाडं थोडी कमी वाटत आहेत इकडे. इकडे पण सेम आहे चिक्कूची झाडं, आणि कारण इकडे एक लिंबूचं झाड होतं 2, ते पूर्ण सुकलंय, आणि इथे अजून भरपूर झाडं होती रामफळाची, आणि ते पण गायब आहे. तिथे काजूचं झाड होतं ते पण तोडलेलं आहे साईडला. खूप काय चेंज झालं इथे. आणि छोटे छोटे चिकू पण लागले होते झाडावर, आणि फणस पण आहेत आपल्याकडे, पण फणस छोटे एकदम लागले होते म्हणून काही काढलेले नाही. दीदी व्हिडिओ कॉल करते तर तिला एकदा घर दाखवतो, आणि सरळ आपल्या घराच्या पुढेच बौद्धवाडी स्टॉप दिलेलं आहे. सध्या वाटतं इथं आता आपल्याला एसट्या येऊन थांबतील वाटतं, आणि हा रोड आता सरळ चिखलगाव गोट त्या साईडला जाणार आहे. सौंदर्य बिंदर या साईडला जाणारा रोड झालेला आहे मस्त पैकी. रोड पण मस्त एकदम जरा मोठा आहे, पहिला छोटा होता, आता जरा मोठा वाढवला आहे. तर मावशीच्या मुलाने कुत्र्याला फिरवायला घेऊन आला होता, तर हे पुढं आले सगळेजण. मग दादाचा पण मुलगा होता त्याच्यासोबत, आणि काकाचा पण मुलगा होता, आणि कॅमेऱ्याला बघून पळतोय कसा काकाचा मुलगा, आणि त्याच्या वाटणे पळतोय तर म्हणजे दादाचा मुलगा. दोघं पण लाजतायत कॅमेरा बघून, आणि कुत्र्यासोबत तिथे खेळत होते. हे सगळ्यांनी सायकली घेऊन आले होते तिघांनी पण. आणि मावशीचा मोठा मुलगा आहे बाजूला बसला इथे, तो मावशीचा छोटा मुलगा, आणि त्याच्या बाजूला बसला तो काकांचा मुलगा. अशाच गप्पा गोष्टी सांगत होता काय ना काय गावातल्या. उद्या आपण मुंबईला जाणार होतो तर कॅन्सल झाला आपला, कारण उद्या मम्मी पप्पा आणि येणार होते, आणि रूमचं साफसफाई पण करायची होती. तर हा व्हिडिओ इथेच थांबवतो.